नमस्कार मित्रांनो, मी सोनू पुन्हा एकदा तुमचं सोनूज किचनमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध डिश म्हणजे कोथिंबीर वडी। कोथिंबीर वडी ही कुरकुरीत कशी बनवायची याची एक स्पेशल टिप आणि एक स्पेशल इन्ग्रेडियंट आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। मित्रांनो, चला मग बघूया त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती। त्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, हळद, तांदळाचं पीठ, जिरे, तेल, हिंग, मीठ, बेसनाचं पीठ आणि तीळ। सर्वात आधी आपण गॅसवर एक पातेल्यामध्ये पाणी ठेवून ते उकळण्यासाठी ठेवूया। त्यात एक लिंबाची फोड टाकू जेणेकरून आपलं पातेलं काळं होणार नाही। त्यानंतर आपण एका मिक्सरच्या जारमध्ये हिरवी मिरची, लसूण आणि जिरे हे बारीक करून घेऊया। त्याचबरोबर आपण थोडंसं एक मीठ टाकूया आणि त्याला बारीक करून घेऊया। मित्रांनो, मिक्सरच्या जारमध्ये टाकलेल्या गोष्टी आपण बारीक करून घेतल्या। त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया जेणेकरून ते व्यवस्थित बारीक होईल। मित्रांनो, तुम्ही बघू शकता एकदम पेस्ट आपली एकदम बारीक झालेली आहे। त्यानंतर मित्रांनो, एका परातीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण काढून घेऊया। त्यामध्ये सर्वात आधी बेसनाचं पीठ टाकूया। त्याचबरोबर तांदळाचं पीठ, हे फक्त क्रिस्पीपणा होण्यासाठी थोड्याशा प्रमाणात आपण टाकलं। त्याचबरोबर आपण बारीक करून घेतलेली पेस्ट इथे ॲड करूया। त्याचबरोबर थोड्या प्रमाणात तीळ। त्यानंतर आपण यामध्ये ॲड करूया साधारण 2 ते 3 चिमूट हिंग, त्याचनुसार चवीनुसार मीठ। त्याचबरोबर एक छोटा चमचा हळद आपण यामध्ये ॲड करूया। मित्रांनो, या ठिकाणी डाळीच्या पिठाची आवश्यकता असल्यास तुम्ही वाढवू शकता। हे सर्व मिश्रण आता आपण मळून घेऊया। तुम्ही बघू शकता मळताना आपण अजून तरी यामध्ये पाण्याचा वापर केला नाही, कारण की कोथिंबीरमध्ये मुळातच पाण्याचं प्रमाण असतं। मित्रांनो, आपण यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ अजून ॲड करूया आणि थोडंसं पाणी टाकूया। मित्रांनो, इथं आपलं पीठ मळून रेडी झालं आहे। आपण याला थोडंसं तेल लावूया आता। आणि यातलाच थोडा गोळा साईडला घेऊन या प्रकारे आपण एक मुटकुळ्या टाईप म्हणा किंवा एक रॉड टाईप म्हणा, आपण याला शेप देऊन घेऊया म्हणजे आपल्याला याला उकडायला सोपं जाईल। मित्रांनो, आपण जे रोल तयार केलेले त्यावर आपण आता तिळाची कोटिंग करूया। थोडेसे तीळ पसरून घेऊ आणि त्यावर आपला रोल असा फिरवून घेऊया जेणेकरून एकदम छान असं रोल आपला तयार होईल। एक चाळणी घेऊन त्यावर आपण ना तेलाची ग्रीसिंग करून घेऊया जेणेकरून आपल्या वड्या त्याला चिटकणार नाही। आणि सुरुवातीला जे पातेलं आपण गॅसवर ठेवलेलं होतं गरम पाणी होण्यासाठी त्यावरती चाळणी ठेवूया। त्यानंतर आपण केलेले रोल असे एका मागोमाग त्यावर आपण ठेवूया। अशा प्रकारे आपण त्याला साधारण एक 15-20 मिनटं झाकून ठेवूया। त्यानंतर आपण चेक करूया आपल्या कोथिंबीर वड्या शिजल्या आहे की नाही। मित्रांनो, साधारण इथे
20 मिनटं झालेली आहे. आता आपण बघूया आपल्या कोथिंबीर वडी शिजली आहे का नाही. तुम्ही पाहू शकता एकदम छानसा असा कलर आलेला आहे. आता आपण यामध्ये चाकू घुसवून बघूया, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की आपली कोथिंबीर वडी शिजली की नाही. तुम्ही बघू शकता इथे जर चाकूला काही पीठ वगैरे जास्त लागून आलं असतं तर तिथे आपली कोथिंबीर वडी कच्ची असं समजावं. एकदम छान अशा कोथिंबीर वड्या इथे उकडून झालेल्या आहे. आता आपण याला थंड करून घेऊया. मित्रांनो, इथे आपले रोल थंड झालेले आहे. आता आपण याला कट करून याच्या वड्या बनवून घेऊया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं आपल्या वड्या कट करून झालेल्या आहे. त्याचबरोबर आपण दुसरीकडे गॅसवर एका कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं होतं. आपलं तेलही बऱ्यापैकी गरम झालं आहे. आपण काही वेळासाठी गॅस बंद केला होता. आता आपण गॅस चालू करून वड्या एक एक वड्या तळून घेऊया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या कोथिंबीर वड्या एकदम खरपूस अशा गोल्डन कलरच्या तळून तयार आहे. आता आपण त्याला एका डिशमध्ये काढून सर्व करूया. मित्रांनो, टेस्टी कुरकुरीत अशा कोथिंबीर वड्या इथं बनवून आपल्या तयार झालेल्या आहे. मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अशाच नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला नेहमी भेटत राहील. धन्यवाद.